महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता डॉक्टर संघटना मैदानात उतरल्यात। राज्यभरात सर्व डॉक्टर संघटनांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी योग्य तपास नसल्याचा आरोप संघटनांनी केलाय। डॉक्टरांना तुम्ही सुरक्षा पुरवू शकत नसाल, त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसाल आणि आत्महत्या केल्यानंतर तपास नीट होत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशी डॉक्टरांची भूमिका आहे। त्यामुळे 30,000 निवासी डॉक्टर आता संपावर गेलेत। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 14 नोव्हेंबरपासून आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिलाय। राज्यभरात सर्व डॉक्टर संघटनांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टरांनी आज आंदोलन केलं। 10 दिवस उलटून सुद्धा आत्महत्या प्रकरणात कारवाई न होणं गंभीर असल्याचं म्हणत निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलंय। आपत्कालीन सेवा सोडून सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे। 1 2 3 4 हे 10 दिवस या घटनेला होऊनही आज डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही। ही खूप दुर्दैवी घटना आहे आपल्या सरकारप्रती आपल्यासाठी, आणि यासाठी आम्ही लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची आज मागणी आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की SIT स्थापन झाली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत सगळी टीम नवी झाली पाहिजे। कालच CM साहेबांनी SIT स्थापन केलेली आहे, पण जी जुनी टीम आहे तीच ठेवलेली आहे आणि एक IPS अधिकारी नियुक्त केलेला आहे। तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण जी आहे ती कमिटी वेगळी पाहिजे। त्यानंतर त्यांच्या घरच्यांना कंपन्सेशन म्हणून 5 करोड रुपये भेटले पाहिजे व त्यांच्या घरचे जे एलिजिबल असेल त्यांना एक सरकारी नोकरी भेटली पाहिजे, कारण त्यांच्यात जे कमवणारी होती ती आपली संपदा ताईच होती। त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी आहे की एक डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून असा लॉ सरकारने काढला पाहिजे, जेणेकरून पुढील संपदा मुंडे घडू नये। आज फलटणमध्ये सुषमा अंधारेंनी ठिय्या आंदोलन केलं। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारेंनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। तसंच प्रकरण तपासाधीन असताना रुपाली चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी त्याबद्दलची वादग्रस्त वक्तव्य का केली असा सवाल करत त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी अंधारे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। तसंच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत म्हणून, आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही। मी त्यांना असं म्हणते की 6 लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही? ते म्हणतात की तपास झाल्यावर। तपास कोण करणार? तर ते करणार। माझं म्हणणं आहे की मुळात आमचा डिपार्टमेंटवर विश्वासच नाहीये। एकीकडे विरोधकांनी रुपाली चाकणकरांविरोधात शड्डू ठोकले असताना त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनीही त्यांच्या विरोधात झेंडा फडकवलाय। पुण्यात रुपाली विरुद्ध रुपाली संघर्ष बघायला मिळतोय। एकाच पक्षात असूनही रुपाली ठोंबरे या रुपाली चाकणकरांविरोधात आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। ठाकरे गटाच्या रेखा कोंडे आणि संगीता तिवारींकडून चाकणकरांविरोधात आंदोलन सुरू होतं। याच आंदोलनात राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे पाटील सहभागी झाल्या होत्या। पुण्यातल्या गुडलक चौकात यावेळी बराच राडा बघायला मिळाला। आंदोलनात चाकणकरांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। जागा मागा मला बघा, बाकी काही काम नाहीये। नटून वडून जायचं, उद्घाटन करायची आणि महिलांच्या चारित्र्यावर शिंताडे उडायचे। हिच्या काय बापाचा माल आहे की आमच्या महिलांच्यावर तू असे आरोप करते? तिचं चारित्र्य असं असेल ती हॉटेलवर का गेली? आजचा मॉडर्न जमाना आहे, मित्र-मैत्रिणी उद्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असेल तरी त्या मुलीला नाही म्हणायचा हक्क आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही आमदार खासदारांची बाजू घेताय आणि तुम्ही त्या PSI ला हे करताय की नाही ती त्याला भेटत होती। मग बनकरांच्या काय त्या नात्यातली एका काय रुपाली चाकणकर, आणि म्हणून त्या मुलीला बदनाम करते, म्हणून आम्ही आंदोलन घेतलं। नाहीये, महिला आयोगाचं काम असतं पीडित महिलेवर अन्याय झाल्यावर तिला मानसिक सपोर्ट देणं, तिच्या पीडिताच्या घरच्यांना भेटणं, पीडिताला भेटणं आणि तपास
योग्य रीतीने चालला आहे का नाही हे पाहणं हे काम आहे आयोगाचं. ते न करता त्या डायरेक्ट जाऊन प्रेसमध्ये त्या पीडिताचं हनन करतात, चारित्र्य हनन करतात आणि ती कशी चुकीची आरोपी आहे ते सांगतात. हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे. रुपालीचा कंटर रुपालीचा कंटर राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. आमच्या भगिनीचं चारित्र्य हनन करणारा आयोगाचं करायचं काय?